नमस्ते मित्रमंडळ, दिस इज महेश अँड डे 102. आणि विषय असा आहे की आफ्टर हेअर ट्रान्सप्लांट कॅन वी औषध फॉवरिंग इन our farm. So it is yes, we can औषध फवारिंग. सर विषय असा होता की आपण औषधं फवारू शकतो का एसीतच काम करण्यासाठीच फक्त हे आहे, काय म्हणायचं त्याला, हे ट्रान्सप्लांटची प्रोसेस असं काही सुद्धा नाही. तर असं जर घाम येतो तर त्याला पर्याय काय सांगतो, असं आपल्या जवळ टावेल एक मस्त असा ठेवायचा, चांगला क्लीन वाला, आणि बऱ्यापैकी ना असा हा हलक्या हातानं असा जरा हा घाम आपण पुसू शकतो. असं नाही की प्रत्येक वेळी तुम्हाला घाम पुसावं लागेल, असा पुसला कसा पण पुसला तर चालतील, असं काय विषय एवढा हे नाही. फॅक्टरीमध्ये काम करत असला तरी भावानो त्याला काय जास्त फरक पडत नाही. आपला मेन कंटेंट असा आहे की आपल्या पोटातून चांगले कंटेंट जर गेले, म्हणजे त्यांनी जो दिलेला डाएट आहार असेल किंवा जो थोडाफार ही फळं वगैरे किंवा ज्या काही न्यूट्रिशनचे टॅबलेट वगैरे दिलेत, त्या किमान आपल्याला 3-4 महिने 6 महिने तर वापरायला लागणार. जोपर्यंत आपल्याला मीच दिसतोय का, हां मुलाचं मला दिसणं काय दिसतंय तर अफवा ऐकल्यात हेअर ट्रान्सप्लांट संदर्भात, त्या अफवा तुमच्यापर्यंत चुकीच्या पद्धतीने पण गेल्या असतील. त्यामुळे तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्याकडून, तुमच्या आसपासच्या ज्यांनी कोणी हेअर ट्रान्सप्लांट केले त्या लोकांच्याकडून प्रॉपर माहिती घ्या. सक्सेस होतो, फेल होतो, ह्या गोष्टी आपण मी रोज तुम्हाला डे बाय डे माझ्या अपडेट तर दाखवतोच. काही शंका असली तर नक्कीच सांगत राहा, आणि काय जर वाटलं नवीन काय अपडेट आली तर नक्की मी तुमच्यापर्यंत पोचवेन. तर खाली नंबर एक पिन करतो क्लिनिकचा. बाकी एक्स्ट्रा जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर त्यांच्याकडून फ्रीमध्ये कन्सल्टन्सी घ्या. DM केलं तर चालेल, काही हरकत नाही. ओके, पुन्हा भेटू. धन्यवाद. जय महाराष्ट्र.